नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादकडून इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. इथं माडी आणि मजदूर पदासाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. ओके. याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती असणार आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील मुख्य व विस्तारित न्यायालयीन इमारतीच्या परिसरातील उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीची कामे बाह्य यंत्रणेद्वारे निवादा प्रक्रियेद्वारे नियुक्त सेवा पुरवठादाराकडून करण्याकरिता माडी व मजदूर पदांच्या काल्पनिक पदनिर्मितीस मान्यता देण्याबाबत. ओके. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे विधी व न्याय विभागाकडून दिनांक 1 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो, 1 ऑगस्टचा. ओके. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे मित्रांनो, ती आपण जाणून घेणार आहोत. आता याच्यात दिलेले माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील मुख्य व विस्तारित न्यायालयीन इमारतीच्या परिसरातील उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीची कामे बाह्य यंत्रणेद्वारे निवादा प्रवेशाद्वारे नियुक्त सेवा पुरवठादाराकडून करण्यासाठी माळी व मजदूर पदांच्या काल्पनिक पदनिर्मितीस मान्यता देण्याची प्रस्तावना औरंगाबाद खंडपीठ प्रशासनाने संदर्भातील पत्रामध्ये शासनास सादर केला होता मित्रांनो. ओके. त्या अनुसरून प्रस्ताव उपसमितीच्या संदर्भातील बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. सदर बैठकीत निर्णय उक्त प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती मित्रांनो. ओके. आता याच्यात बघू आपण शासन निर्णयामध्ये किती पद त्यांनी दिलेली आहे. आता ते शासन निर्णय दिलेले आहे. आता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील मुख्य व विस्तारित न्यायालयीन इमारतीच्या परिसरातील उद्यान देखभाल दुरुस्ती कामे बाह्य यंत्रणाद्वारे निवादा प्रक्रिया राबवून दोन वर्ष कालावधीकरता करून घेण्यासाठी आता किती पद असतात नीट ऐकायचे 5 माडी पद 17 मजदूर अशा यांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणाद्वारे घेण्यास मंजुरी देण्यात येत आहे. आता 5 माडी पद असणार आहे मित्रांनो, 17 मजदूर पद असणार आहे. 17 5 22 पदे इथे निघालेली आहे. ओके. सदर संवर्गातील सेवा बाह्य यंत्रणेद्वारे संवर्गातील शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 27/4/2022 विविध मार्गदर्शन सूचनांचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी मित्रांनो. शासन खर्चात किमान 20 ते 30% इतकी बचत होणे आवश्यक राहील मित्रांनो. अशा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे. तर सदर मंजुरीस अनुसरण शासनाचे विविध नियम कार्यपद्धतींचे अंमलबजावणी करून उक्त कामाकरता नवीन सेवा पुरवठादाराची निवड करण्याची ही निवादा प्रक्रिया राबवण्यात यावी. ओके. त्यासाठी निवादा सूचनांचे सदर पदसंख्येचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या सदर मनुष्यबळ सेवांची कोणत्याही उत्तरदायी शासनावर राहणार नाही. ओके. त्याच्यानंतर दिलेला ई निवादा प्रक्रियेअंतर्गत पात्र अंतिमित सेवा पुरवठादाराची निवादा मंजुरीचा प्रस्ताव माननीय न्यायालयाच्या मान्यतेत घेऊन विधी व न्याय विभागाच्या 27/1/2015 रोजीच्या शासन निर्णयामध्ये विविध कागदपत्रासह शासनात मान्यतेवर सादर करण्यात यावा मित्रांनो. ओके. त्यानंतर सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक 16/12/2024च्या असेच उपसमितीने मान्यतेचा अनुसरण तथा सक्षम प्राधिकाराची मान्यता देण्यास निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायला गेले मित्रांनो 5 माडी पद असणार आहे, 17 मजदूर पद असणार आहे. आता तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं असेल तर ते बाह्य यंत्रणेद्वारे पद असणार आहे. स्वतः आपल्याला तिथे औरंगाबाद खंडपीठमध्ये जाऊन याची चौकशी करावी लागेल मित्रांनो, किंवा याची ऑनलाईन काही याची अपडेट वगैरे आलेली नाही मित्रांनो, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. तर याची कधी अपडेट वगैरे आली तर लगेच तुमच्या समोर व्हिडिओ आणेल मित्रांनो. ओके. तुम्ही नागपूर खंडपीठची जी वेबसाईट होती तिथं चेक करत राहायचे, जेणेकरून ज्यांना इथं काम करायचं असेल त्यांना कोणाला. ओके. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईन. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके. तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी सोबत आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.